सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 6 महिने पूर्ण झालेले आहेत। 9 डिसेंबर रोजी ही दुर्दैवी घटना झाली होती। आपल्यासोबत आहेत धनंजय देशमुख आणि वैभव देशमुख। काय सांगाल, आज 6 महिने झालेले आहेत, काय काय कसे दिवस गेलेत 6 महिने झाले त्या संपूर्ण घटनेला? प्रत्येक दिवस न्याय मागण्यात गेलाय, प्रत्येक दिवस लढण्यात गेलाय आणि प्रत्येक दिवस हा इतक्या दुःखात गेलाय। परंतु ह्याला एकच गोष्ट आहे की जे सर्व जाती धर्मातील लोक आहेत त्यांनी जे कुटुंबाला आपलं समजून जी वागणूक दिली आहे, म्हणजे समजून घेतलंय किंवा आधार दिलाय, त्यातून आम्ही पुढं जातोय न्यायाच्या दिशेनं। एवढंच आहे की ज्या कुटुंब प्रमुखाला ह्या लोकांनी संपवलं त्या कुटुंबाला कधीही पोरकं वाटू दिलं नाही ह्या सगळ्या समाजाने, आणि त्याच्यामुळं आम्ही कुठंतरी लढतोय आणि न्याय असा लढत घेणार आहोत। आणि न्याय झाला तरच आम्हाला खऱ्या अर्थानं आमच्यावर म्हणजे योग्य निर्णय होईल आणि त्याच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत। आपण गेले 6 महिने बघितलं तर ज्या वेळेला तुम्ही आंदोलन केलं त्यानंतर प्रशासनाची कारवाई झाली, आता सगळे आरोपी अटक आहेत, एक आरोपी अद्यापही फरार आहे आणि चार्जशीट पण दाखल झालेली आहे। नेमकं काय आता पुढचं पाऊल असणार आहे? नाही, पुढं आमची दिशा अशी आहे, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी गावानं सगळ्या समाजानं जे दाखवून दिलं की न्याय मागताना ज्या कंडिशनमध्ये काय जे करावं लागेल ते सगळ्या लोकांनी केलं। परंतु आता आमच्या कुटुंबाची जी मागणी होती की मी काही दिवसापूर्वी एक मागणी केली होती की ज्या लोकांनी ह्या आरोपीला फरार करण्यामध्ये किंवा ज्या लोकांनी फोनपे पैसे केले ह्या आरोपीला पोचण्यासाठी किंवा ज्यांनी गाड्या दिल्या, ह्या लोकांचे नावं तरी कमीत कमी जाहीर करा आणि मग तुम्हाला जर शिक्षा देणं होत नसेल तर त्यांना नियती शिक्षा देत पण आहे। परंतु त्यांचे नावं डिक्लेअर झाले तर त्याला योग्य प्रकारे शिक्षा द्यायला जे काही प्रशासन आहे त्याच्यावर तिथं जाऊन आम्हाला दारात बसता येईल की ह्यांना ह्या अशा प्रकारची शिक्षा द्या। या गुन्ह्यात नाही तर त्यांच्यासाठी वेगळी तरतूद करून त्यांना वेगळ्या गुन्ह्यामध्ये ह्याच प्रकरणातील यांना शिक्षेस पात्र करा अशी आमची मागणी आहे आणि आम्ही त्याच्यासाठी जे काही आम्हाला करावं लागेल त्या तयारीत आम्ही आहोत। 6 महिन्यानंतरही कृष्ण आंधळे अद्यापही फरार आहे, याबाबतची काही माहिती प्रशासनाने तुम्हाला दिली आहे का? प्रशासनानं माहिती देण्यापेक्षा आम्ही ज्या वेळेस विचारतो त्यावेळेस प्रशासन असं म्हणते की त्याचा कुठेही थांग पत्ता नाही, त्याच्या घरच्याला त्याचं काही घेणं देणं नाही म्हणण्यापेक्षा तो कुठल्याच प्रकारे कव्हरेजमध्ये येत नाही, संपर्कात येत नाही। परंतु ते कारण आम्हाला जमणार नाही। आम्हाला तो जो आरोपी आहे फरार झालेला त्याला जेरबंद करणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। म्हणून आम्ही त्यासाठी जे काही पाऊल उचलणार आहोत ते लवकरच तुम्हाला प्रसारमाध्यमांना कळवू, जेणेकरून तो आरोपी जेरबंद झाला पाहिजे। हे जे मुख्य जे आरोपी आहेत आत्ता सगळे अटक झालेले, त्या आरोपींना ज्यांनी फरार केलं, ज्यांना सांभाळलं, त्या लोकांसाठी वेगळ्या कायद्याखाली त्यांना शिक्षेस पात्र करावं यासाठी आम्ही एक आक्रमक पवित्रा घेणार आहोत आणि ते तुम्हाला उद्या दुपारपर्यंत कळेल देखील। आपण जर बघितलं तर चार्जशीट दाखल झाली त्यानंतर काही आरोपींकडून डिस्चार्ज ॲप्लिकेशन देण्यात आलेले, यावर जे फिर्यादी आहेत त्यांचे जॉब पण गेलेले, नेमकं काय त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, काय तशी चर्चा झाली होती? जे CID आणि SITनं जे तपास केलेला आहे, 3 महिन्यात तपास करून चार्जशीट दाखल केलं। खंडणी ते खून हे एकच कनेक्शन असल्यामुळे सगळे ह्याच्यातले जे गुन्हे त्यांना एकत्रित मिळून हा तपास केलेला आहे आणि आरोपीला असं वाटतं की मी निर्दोष आहे, परंतु हे सर्वश्रुत आहे, सगळ्या यंत्रणेला माहीत आहे की आरोपी कोण आहे, मुख्य आरोपी कोण आहे, टोळी कोणाची आहे, टोळी कोण चालवत होतं, टोळीचा मालक कोण आहे हे सिद्ध झालेलं आहे। परंतु तरी देखील आरोपी हे आम्ही निर्दोष आहोत हे एक केविलवाना त्यांचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न कधीही सक्सेस होणार नाही, कधीही यशस्वी होणार नाही। त्यांना शिक्षाही मिळणारच आहे, ते पण फाशीची शिक्षा मिळणार आहे आणि ती घेतल्याशिवाय आम्ही थांबणार पण नाही, हे नक्कीच आहे। आणि ज्या काही त्यांचे अर्ज आहेत, 2-3 अर्ज आहेत आता सध्या कोर्टात, त्याच्या सुनावण्या होणार आहे आणि त्यांनी जे अर्ज दिलेला आहे निर्दोष मुक्तीचा त्याची देखील सुनावणी येत्या 17 जूनला होणार आहे। परंतु त्याच्यात त्यांचं काहीच होणार नाही, यांना शिक्षा होणार म्हणजे होणार। आरोपीच्या प्रॉपर्टी संदर्भात आपण अर्ज केला होता, त्यावर काही पुढे झालंय का? ती देखील सुनावणी 17 तारखेला आहे। 3 अर्ज आहेत टोटल। आरोपी ज्या गाडीमध्ये फिरला
ते कोण, त्यांचं नाव मला नाही आठवत, परंतु त्याचा एक अर्ज आहे, एक प्रॉपर्टी जप्तीचा अर्ज आहे. ह्याचे सगळ्यांचे जे काही सुनावण्या आहेत त्या 17 तारखेला होणार आहेत आणि त्या अशाच पद्धतीनं होणार आहेत की एकही त्याच्या आरोपीच्या बाजूनं सुनावणी होणार नाही. हे मी आजच सांगतो ठामपणे, कारण का CID ने यासाठीनं जी मेहनत घेतलेली त्यातूनच सगळं हे सिद्ध करूनच ह्यांना सगळ्या गोष्टी मध्ये घेतलेलं आहे आणि हे त्याच्यामध्ये आरोपी सिद्ध झालेले आहेत. हे खरं तर हे दुःख आमच्यासाठी खूप मोठं होतं आणि आमचं कुटुंब यातून सावरणं असं म्हणण्यापेक्षा मला वाटतं तुम्ही सर्व लोकांनी आम्हाला या दुःखातून सावरलंय. आज तुमच्या सर्वांच्या साथीमुळे हा लढा इथपर्यंत उभारलाय. आज 6 महिने जरी झाले असले तरी आमचं ते दुःख जशास तसं आहे. जसं आम्हाला आमचे वडील गेल्यानंतर दुःख होतं ते दुःख आज देखील आहे. फक्त ते दुःख थोडंसं बाजूला ठेवून आम्हाला त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला जे काही करावं लागेल आम्ही ते पाऊल उचलायला तयार आहोत. नेमकं प्रशासनाकडे काय मागणी असणार आहे आता? मागणी गेले 6 महिने झाला आमची तर मागणी एकच आहे की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोणी आरोपी आहेत आणि त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि आम्हाला त्या व्यक्तीशी काही घेणं देणं नाहीये. फक्त त्यांचा जो विचार आहे त्या विचाराला आपल्याला संपवायचंय, कारण की हे विचार असे जे आहेत त्यांच्यामुळे चांगल्या माणसाला जे दुःख होतं आणि एखाद्या कुटुंबातली व्यक्ती हे या पद्धतीने हिरावून घेतात, ही पद्धत चुकीची आहे. म्हणून त्यांना शिक्षा द्यायची आहे, कारण की जी घटना आज घडली ती पुढे कधीच घडू नये. नक्कीच. तर हे होते धनंजय आणि वैभवी देशमुख यांनी सांगितले की 6 महिन्यात त्यांनी कशा प्रकारे लढा दिला आणि त्यांच्या सर्व ज्या मागण्या त्यांनी व्यवस्थितपणे आपल्याला सांगितलेल्या आहेत. सहकारी विकास मानेसह मी स्वानंद पाटील, ABP माझा, मस्साजोग, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.